भोंदू खरात प्रकरणामध्ये 11 ठिकाणी ईडीची छापेमारी। नाशिक पुण्यासह शिर्डीमध्ये ईडीचे छापे। नाशिकमध्ये 5 ठिकाणी तर शिर्डी पुण्यामध्ये प्रत्येकी 3 ठिकाणी छापे। भोंदू बाबा खरात प्रकरणी आता प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये दाखल। खरात नॉमिनी असणाऱ्या 132 खात्यांच्या प्रकरणी आता ही चौकशी केली जाते। प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मय चाकणकर यांची चौकशी सुरू आहे। खात्यातून 2,40 लाखांचा व्यवहार झाल्याची माहिती आहे। भोंदू खरातच्या घरी आयटीकडून छापेमारी। आर्थिक व्यवहार आणि बेनामी संपत्ती संदर्भात इन्कम टॅक्सकडून तपास। तृप्तावाला बंगल्यामध्ये तासाभरापासून आयटीचे 2 पथक दाखल। आयटी आणि ईडीकडून संयुक्तरित्या कारवाई सुरू असल्याची माहिती। खरात प्रकरणी समता पतसंस्थेच्या चौकशीसाठी ईडीचे पथक दाखल। ईडीच्या पथकाकडून पतसंस्थेची चौकशी सुरू। समता पतसंस्थेतील खात्यातून खरातकडून 60 कोटींपेक्षा अधिकचा व्यवहार, तर समता पतसंस्थेत खरात वारसदार असलेली 100 खाती यावेळेस असल्याची माहिती समोर। अशोक खरातचा सीए ललित पोफळेचा आणखी एक कारनामा समोर। पोफळेकडून शक्तीपीठ महामार्गावरती आणखी एका गावामध्ये जमीन खरेदी। पडसाळी गावात 3.25 कोटींची 11 एकरपेक्षा जास्त जमीन खरेदीची माहिती। नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांकडून गोपनीय पद्धतीने चौकशी। सूत्रांची माहिती, विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचं नेटवर्क तयार करून मोक्याची पदं काबीज केली जात असल्याचा संशय। आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदाच कॅबिनेट बैठकीला। विरोधकांच्या आरोपानंतर 20 दिवसांनी झिरवाळ बैठकीला या ठिकाणी उपस्थित होते। सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री केल्यास भाजपच्या मनाचा मोठेपणा असेल। दिल्लीमध्ये जाण्याआधी फडणवीस आपला वारसदार म्हणून शिंदेऐवजी सुनेत्रा पवार यांची निवड करतायत की असं जाणवतंय। संजय राऊत यांची प्रतिक्रिया। कितीही टाळलं तरी पाठीशी शरद पवारांची पुन्हाई आहे। पवार म्हणजे फक्त शरद पवार, दुसरं कुणीही नाही, राऊतांचं वक्तव्य। तर राऊत ठाकरे नव्हेत, सोनिया पवारांचे वारसदार आहेत। उद्धव ठाकरेंकडे निष्ठा पण सेवा मात्र पवार आणि गांधी यांची। नवनाथ बन यांची राऊतांवर टीका। सुनेत्रा काकी यांना निवडून द्यायचं हे बारामतीकरांनी ठरवलंय, तरीही अनेक नेते बारामतीमध्ये जाऊन बोसगिरी करतायत। रोहित पवार यांचं वक्तव्य, बाहेरचे लोक येऊन बारामतीच्या स्थानिक नेत्यांवरती बोलत असतील तर ते योग्य नाही। रोहित पवार यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे मे महिन्यामध्ये विदर्भाचा दौरा करणार। शाखा प्रमुख, गटप्रमुखांसोबत प्रत्येक जिल्ह्यात बैठक घेणार। पक्ष बांधणी संदर्भात उद्धव ठाकरे आढावा दौरा घेणार। रोहित पवार यांनी शिक्षण मंत्री दादा भुसेंची भेट घेतली। राज्यातील शाळांच्या प्रश्नांसंदर्भात रोहित पवार दादा भुसेंची भेट, तर त्रुटी समजून घेत 28 एप्रिल रोजी सचिवांसोबत बैठक होणार असल्याची रोहित पवार यांची माहिती। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन। मुंबई पोलीस यांच्याकडून राहत्या घरी मानवंदना। दुपारी 2 वाजेपर्यंत लोअर परेलमधल्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेता येणार। दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कवरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार। आशाताईंच्या पार्थिवावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः पुष्पचक्र अर्पण करणार। आशा भोसले यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार। उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांकडून आशाताई भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन। रश्मी ठाकरे यांना अश्रू अनावर। क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून आशा भोसले यांना आदरांजली। परळमधील राहत्या घरी पार्थिवाचं दर्शन घेत वाहिली आहे श्रद्धांजली। गायक सुदेश भोसले यांनी आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलेलं आहे। अंत्यदर्शन घेताना सुदेश भोसले भावुक, तर प्रफुल्ल पटेल यांनीही आशाताईंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे। अमरावतीच्या परतवाडामध्ये मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरवरती आरोप आहे। तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार केल्याचा भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णींचा गंभीर आरोप आहे। तर आरोपानंतर मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर फरार झाल्याचाही आरोप केला जातोय। पवन खेरा यांच्या अटकपूर्व जामिनाविरोधात आसाम सरकारची सुप्रीम कोर्टात धावे। तेलंगणा हायकोर्टाच्या आदेशाला आसाम सरकारकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलंय। आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्या पत्नीकडे 3 पासपोर्ट असल्याचा आरोप पवन खेरा यांनी केला होता। नागपूर महापालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। नागपूर भांडेवाडीमध्ये कामगारांवरती अन्याय होत असल्याचा आरोप आहे। स्थानिकांना कामावरून काढल्यानं आंदोलक आक्रमक झालेत।
जळगावच्या 40 गावमध्ये अवैध वाळू उत्खननाविरोधात सर्वपक्षीय आक्रमक अवैध वाळू उत्खनन थांबवण्यासाठी शिंदेच्या सेनेचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात प्रशासकीय इमारतीवरती भव्य मोर्चा, आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याचं वितरण करा, खासदार अमर काळे यांची केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे मागणी। अनुदान मिळवण्यास यावेळेस विलंब होतोय, त्यामुळे घरकुल धारकांची अडचण होत असल्याची तक्रार आहे। राज्यात एप्रिल 2026 पासून मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम सुरू होणार आहे। यामध्ये 2002 आणि 2025च्या याद्यांचं मॅपिंग केलं जाणार आहे। मतदारांच्या नावांची पडताळणी BLO स्तरावर केली जाणार आहे। जळगावमध्ये बस सेवेसाठी महापालिकेच्या मालकीच्या शिवाजी उद्यानामध्ये भव्य बस आगाराचं काम पूर्ण। मात्र बस सेवा सुरू करण्यासाठी महापालिकेकडून तारीख प्रत्यक्षात बस सेवा सुरू होणार की नाही या संदर्भात नागरिकांमध्ये प्रश्न। नंदुरबारच्या तळोदामधील चांदसैली घाट दुरुस्ती 6 महिन्यांपासून रखडली आहे। वन विभागाकडून परवानगी न मिळाल्यानं दुरुस्ती रखडली आहे। स्थानिक नागरिकांकडून तातडीने कामाला गती देण्याची मागणी आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकाच कुटुंबातील 3 बहिणी पोलीस दलात भरती झाल्या, तर कोरची जवळील खुनारा या छोट्याशा गावातील 3 मुलींचा संघर्षमय प्रवास ठरतोय सर्वांसाठीच प्रेरणादायी। अकोला शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली। अकोला बार्शी टाकळी रस्त्यावरती 15 ते 20 फूट पाण्याचे फवारे, लाखो लिटर पाणी या ठिकाणी वाया गेलेलं आहे। कळमनुरीच्या नवी चिखली शिवारामध्ये कॅनॉलचा काही भाग तुटला। कॅनॉल फुटल्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कॅनॉलचा भाग तुटल्याचाही आरोप। जळगावमध्ये वाढत्या उष्णतेमुळे केळी पिकाला फटका, उन्हाळी लागवड केलेल्या केळी पीक खराब होत असल्यानं शेतकरी संकटात। कृषी विभागानं तातडीने उपाययोजना करण्याचीही मागणी। मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बांद्रा पूर्व शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न। विधान परिषद आमदार अनिल परब आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा 42 ते 45 पार जाण्याची शक्यता आहे। नागरिकांना यावेळेस गरज असेल तरच घराबाहेर पडा असं हवामान खात्याचं आवाहन आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला, मटक्यांची मागणी वाढल्यानं गोंदिया शहरासह विविध ठिकाणी मटक्यांचे स्टॉल लागलेत। विदर्भामध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून अकोला 43.1 अंशांसह जगातील 4थं उष्ण शहर ठरलेलं आहे। नागपूरचा पारा 41 अंशांच्या पुढे गेल्यानं नागरिक हैराण आहेत। येत्या आठवड्यामध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार, वेधशाळेचा अंदाज। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमान 41 अंशांवर पोहोचलं। कडक उन्हामुळे रस्ते ओस पडल्यानं जनजीवनावरती परिणाम। पुढील काही दिवसात उष्णतेची लाट तीव्र होण्याची माहिती। नंदुरबारमध्ये नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे पूर्ण। 63 गावातील 952 शेतकऱ्यांच्या 832 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। अहवाल प्रशासनाकडे पाठवण्यात आल्यानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा। भंडारा जिल्ह्यातील जांब परिसरात टोमॅटो पिकावरती अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात। उत्पादनात मोठ्या प्रमाणामध्ये घट झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका। कृषी विभागानं उपाययोजना करण्याची मागणी। अवकाळी गारपीट आणि वादळी पावसामुळे शिंदखेडा तालुक्यात 4000 हेक्टरवरती पिकांचं नुकसान। कर्मचारी कमी असल्यानं पंचनामे 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करणार। तालुका कृषी अधिकारी मनोज सिसोदे यांची माहिती। चंद्रपूरच्या आग ओकणाऱ्या उन्हामध्ये फुलते शेवंती। पोंभुर्णा तालुक्यातील शेतकरी अर्जुन मर्स्क्लोले यांचा यशस्वी प्रयोग आहे, तर पोंभुर्णा, गोंडपिंपरी आणि मूल येथे बाजारपेठेत फुलांना मिळतोय चांगला दर। नांदेडच्या सगरोळीमध्ये महादेव काठी यात्रेला सुरुवात। यात्रेला अनेक वर्षांची परंपरा। यात्रेमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचंही आयोजन। पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये मनोरुग्णालयाकडूनच यावेळेस स्वच्छता करून घेत असल्याच्या व्हिडिओच्या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाची कंत्राटदार संस्थेला नोटीस आहे। मानसिक आरोग्य कायदा 2017चे नियम मोडल्याचा ठपका ठेवत नोटीस पाठवण्यात आली आहे। रत्नागिरीतील प्रसिद्ध आंबा व्यापारी रुपेश नागवेकर यांची स्वतःच्याच बंदुकीनं गोळी घालत आत्महत्या। आजारपण आणि आर्थिक विवंचनेतून रुपेश यांनी टोकाचं पाऊल उचललं। ग्रामीण पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय। बीड शहरातील बालिकाश्रमातून 2 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचं प्रकरण।
नातेवाईक आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी काही तासातच पुण्याच्या दिशेने निघालेल्या मुलींना घेतलं ताब्यात. मुलींना पुण्याला जाण्यासाठी कुणी मदत केली का याची पोलिसांकडून तपास सुरू आहे. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये दिवसाढवळ्या 13 लाखांची घरफोडीनंतर यावेळी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली आहे. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल आहे. वाशिमच्या मंगरुळपीर शेलू बाजारातील 4 सराफा दुकानांवरती चोरट्यांचा डल्ला. चोरट्यांनी दुकानातील लाखोंचा ऐवज लंपास केला. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीती